मुलांची शाळा सुरू झाली आणि आईची कसरतसुद्धा सुरू झाली. मुलांना त्यांच्या आवडीचंही द्यायचं आणि पौष्टिकसुद्धा द्यायचं आहे. बाऊलमध्ये 1 ग्लास मुगाची डाळ, 1 ग्लास पोहे, जाडे पोहे आहेत, स्वच्छ धुवून 1 तासासाठी भिजत टाकायचं. भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, त्यामध्ये अद्रक, दही टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. असं बॅटर असलं पाहिजे. आता त्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घाला किंवा मुलांना जे भाज्या आवडत नाही ना ते घातल्या तरी मुलं आवडीने खातील. आता यामध्ये गाजर, कांदा, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ टाकलं, छान मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाका. आता सोडा या ठिकाणी स्किप केला तरीही चालेल. बॅटर तयार झालं. ताव्यावर थोडंसं तूप लावून घेतलं, त्यामध्ये हे छोटे छोटे असे टाकून घ्यायचे आहेत. लहान मोठे हवे त्या आकाराने करू शकता. आता बारीक ते मीडियम गॅसवर होऊ द्यायचं. वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर थोडंसं तूप टाका आणि उलथून घ्या. उलटपुलट करून दोन्ही बाजूने मस्त असं भाजून घ्या. आहे की नाही खूपच मस्त अशी रेसिपी. मुलांना तर ही रेसिपी भारी आवडली आणि त्यासोबत पौष्टिकसुद्धा आहे. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कमेंट्स करायला मात्र. लहानपणची आठवण, शाळेच्या बाहेर मिळणारी 1 रुपयाची 1 कचोरी. विश्वास बसत नाही ना? आजकाल तर 1 रुपयाचं 1 गुपचूपसुद्धा मिळत नाही, पण आमच्या लहानपणी शाळेच्या बाहेर 1 रुपयाची 1 कचोरी विकल्या जात होती. तर बाऊलमध्ये मैदा घेतला, थोडंसं मीठ, जिरं, ओवा आणि 1 चमचा तूप टाकून चोळून घेतलं आणि पाणी टाकून पीठ नरम असं चुरून घेतलं. सारण बनवण्यासाठी भिजवलेली मुगाची डाळ, 1 चमचा सोप, 1 चमचा धणे टाकून अधरवधर वाटून घेतलं. थोड्याशा तेलामध्ये वाटलेला ठेचा परतायचा, 1 चमचा बेसन पीठ आणि वाटलेलं वाटण टाकायचं. छान असं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर आणि कढीपत्ता टाकून मिक्स करायचं. आता जोपर्यंत सारण असं भुरभुर होत नाही ना तोपर्यंत याला मिक्स करत राहायचं. तर सारण तयार झालं. आता हे सारण घरात 8 दिवस जरी राहिलं ना तरी अजिबात खराब होत नाही. तुम्ही याचा पराठा म्हणून सुद्धा वापरू शकता. तोपर्यंत पीठही छान असं नरम झालं. अजून एकदा चुरून घ्यायचं आणि हव्या त्या आकाराने बॉल्स बनवून घ्यायचे. आता तुम्ही लहान मोठी कशी कचोरी बनवू शकता. आता मी केवढी बनवणार आहे, 1 रुपयाचा 1 सिक्का राहते की नाही, फक्त तेवढी कचोरीही बनवायची आहे. बनवायला थोडी अवघड जाते, पण छोट्या छोट्या कचोऱ्या घरात महिनाभर जरी राहिल्या ना तरी जशाला तशा राहतात. आता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर तेलामध्ये सोडायच्या आणि उलटपुलट करून बारीक गॅसवर ही कचोरी तळून घ्यायची. जेवढा करायला वेळ लागत नाही ना तेवढी कचोरी तळायला वेळ लागते. पाहू शकता तेलामध्ये एकसुद्धा कचोरी फुटली नाही. इथपर्यंत कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. आवाज तर ऐका, एकदम खुसखुशीत झाली. शाळेच्या बाहेर मिळणारी ही 1 रुपयाची 1 कचोरी माझी करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं बीट खायला फारसं आवडत नाही का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. आता 1 बीट घेतलं, वरचे सालं काढून छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक फिरवलं. आता त्यामध्ये 1 वाटी रवा टाकला, अर्धी वाटी दही टाकलं, थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. चवीनुसार मीठ, खायचा सोडा टाकायचं, मिक्स करायचं. बॅटर तयार झालं. तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आणि 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 5 मिनटामध्ये तयारच होते. आता त्यानंतर रव्याचं तसंच बॅटर बनवायचं, फक्त त्यामध्ये बीट टाकायचं नाही. ते बॅटर वरून टाकायचं आणि अजून 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. आता पूर्ण थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराने कट करून घ्या. तर पाहू शकता खूपच मस्त असा हा ढोकळा तयार झाला. कुणाला ओळखायला सुद्धा येणार नाही की हा बीटपासून बनवलेला आहे. असाही खाल्ला ना तरी भारीच लागणार आहे, पण त्याला मी तडका देणार आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, तीळ कडकडल्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं मीठ टाकलं, वरून तयार ढोकळे टाकले. छान असे परतून घ्यायचे, कोथिंबीर फिरवायची आणि हे तयार झाला बीटचा ढोकळा. खरं सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही? आवडली तरच कमेंट्स करून सांगा. आवडली नाही आवडली तरी कमेंट्स करा, पण खरं सांगते खूपच मस्त अशी ही रेसिपी झाली. मोमोज बनवायची ही पद्धत मला खरंच माहीत नव्हती. आजचे मोमोज इतके मस्त, जबरदस्त आणि पौष्टिकसुद्धा झालेले आहेत. कुठल्याही प्रकारचं पीठ न चुरता, न लाटता, सारण न भरता हे मोमोज बनवलेले आहेत. त्यातल्या त्यात या मॅशरनं सुद्धा काम खूप हलकं केलं. मॅशरमध्ये पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि वाफवलेलं सोयाबीन टाकलं. छान बारीक करून घेतलं. आता थोड्याशा तेलावर हे भाज्या छान अशा परतून घ्यायच्या. जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही ना तोपर्यंत परतायच्या. वरून पनीर खिसून टाकायचं, कोथिंबिरी, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, मिरपूड, जिरपूड आणि चवीनुसार मीठ टाकलं. अजून एकदा छान असं परतून घ्यायचं. आता परतल्यानंतर प्लेटमध्ये काढायचं, हलकंसं याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराचे याचे बॉल्स बनवून घ्यायचे. आता सगळे बॉल्स तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. जोपर्यंत चटणी तयार होत नाही ना तोपर्यंत फ्रीजमध्ये राहू द्यायचं. चटणी बनवण्यासाठी टमाटे, लाल मिरच्या, लसणाचा गाठा आणि अद्रक टाकलं. आता मी सोलून टाकले नाही, असंच टाकलं. वाफवल्यानंतर सोलायला खूप सोपं जाते. सगळं सोलून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. 1 वाटी पाणी, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबिरी टाकली आणि एकदम बारीक असं फिरून घेतलं. त्याला तडका द्यायचा आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट,
साखर, सोया सॉस टाकलं, थोडं व्हिनेगर टाकलं आणि उकळी काढून घेतली. चटणी तयार झाली. आता त्यानंतर बॉल्सही थंडेगार झाले. गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये सगळे बॉल टाकून घेतले आणि छान त्याला घोळून घ्यायचे आहेत. हे पहा हलक्या हाताने घोळल्यानंतर 4-4 अशा पद्धतीनं पाण्यात टाकायचे, अजून एकदा घोळायचे. असंच हे तुम्ही 2दा किंवा 3दा करून घ्या. मी या ठिकाणी 2दा केलं आणि वाफवून घेतलं. वाफवल्यानंतर त्याला तेल लावून घ्यायचं आणि अजून एकदा वाफवायचं. तर या ठिकाणी मोमोज तयार झाले आणि चटणीसुद्धा तयार झाली. खरंच या अगोदर अशा पद्धतीने बनवले नव्हते. चवीला म्हणसाल ना तर जबरदस्त झाले. आमच्या घरात तर प्रचंड आवडले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही? मला सगळ्यात जास्त आवडणारी ही मसाला बटाटा पुरी बनवायला जेवढी सोपी आहे की नाही, चवीलाही तेवढीच एक नंबर आहे. 2-4 दिवससुद्धा खराब होत नाही. जशाला तशी खुसखुशीत अशीही राहते. त्यासाठी 2 उकडलेले बटाटे खिसून घ्यायचे आहे. त्यामध्ये अद्रक आणि 4-5 लसणाच्या कळ्यासुद्धा खिसायच्या, म्हणजे चव भारी लागते. त्यानंतर 1 वाटी मैदा टाकून घेतला. मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ टाकलं ना तरी चालेल, पण चाळून टाका. 2 चमचे रवा टाकला, मिरपूड टाकली, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, ओवा, थोडा मॅगी मसाला, ऑरिगॅनो, चवीनुसार मीठ, कोथिंबिरी आणि थोडंसं तेल टाकलं. आता पीठ चुरून घ्यायचं. जर पाण्याची आवश्यकता असेल ना तर थोडंसं पाणी टाका आणि पीठ घट्ट असं चुरून घ्या. त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. एकदम पातळसर पुरी लाटायची नाही, नाहीतर पिठं खुसखुशीत होते पण फुलणार नाही. तर थोडी मीडियम साईजची लाटायची. मीडियम गॅसवर उलटपुलट करून छान अशी तळून घ्यायची आहे. हे पहा दिसायला जेवढी मस्त दिसत आहे की नाही, खरंच सांगते चवीला सुद्धा एक नंबर लागते. माझ्या घरीसुद्धा ही मसाला बटाटा पुरी नाही का प्रचंड अशी आवडते. आवाज ताई का एकदम खुसखुशीत झाली. बटाटा पुरी म्हणजे बटाट्याची भाजी आणि पुरी तर नेहमीच खातो आपण. कधी अशाही पद्धतीने बनवा. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा.